अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत जी तुम्हाला उद्या करायची आहे। बघा, श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये आपण अनेक व्रत वैकल्य करत असतो। जेवढे आपल्याला जमतील तेवढे आपण सेवा उपासना करत असतो। तर उद्या आहे विनायक चतुर्थी आणि श्रावण महिन्यातल्या विनायक चतुर्थीला आपल्याला एक असं व्रत करायचं आहे जे आपल्याला फक्त वर्षातून एकदाच करता येणार आहे, ते म्हणजे दुर्वा गणपती व्रत। हे व्रत कसं करावं आणि हे व्रत इतकं प्रभावी आहे की तुमच्या मनातील कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असेल तरी या व्रताने मनापासून श्रद्धेने जर तुम्ही हे व्रत केलं तर नक्कीच ती इच्छा पूर्ण होते। तर बघा, हे व्रत वर्षातून एकदाच करता येतं, ते म्हणजे श्रावण महिन्यातल्या विनायक चतुर्थीला। महिन्यातून 2 चतुर्थी येत असतात, एक असते संकष्टी चतुर्थी आणि दुसरी असते विनायक चतुर्थी। तर श्रावण महिन्याची विनायक चतुर्थी येते त्या चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केलं जातं आणि या चतुर्थीपासून तुम्ही हे व्रत 6 महिन्यांसाठी, 1 वर्षासाठी, 3 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी सुद्धा करू शकता। तर हे व्रत कसं करावं ते जाणून घेऊया। बघा, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपले गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। आपल्या आयुष्यातली संकटे, दुःख, अडचणी ते दूर करत असतात आणि आपल्याला सुख प्रदान करत असतात, म्हणून आपण त्यांना सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणत असतो। तर दुर्वा गणपती व्रत कसं करावं? सगळ्यांच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतेच। तर बघा, तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून सुशीरभूत होऊन तुम्हाला एका पाटावर कलश मांडायचा आहे। कलश कसा मांडायचा ते बघा, खाली तांदूळ घ्यायचे आहेत, खाली तांदूळ पसरून घ्यायचे, त्यावर तुम्हाला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे आणि त्या कलशाला तुम्हाला अष्टगंधाने स्वस्तिक आणि 5 रेषा म्हणजे 5 बोटं आपली उमटून घ्यायची आहेत। तर त्या कलशामध्ये तुम्हाला 5 आंब्याची पानं किंवा 5 नागवेलीची पानं जी तुम्हाला शक्य होतील ते तुम्ही ठेवू शकता। त्यावर तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे। प्लेट तुम्ही स्टीलची घ्या, तांब्याची घ्या, काहीच हरकत नाही। त्या प्लेटमध्ये तुम्हाला दुर्वा पसरून ठेवायचे आहेत। आता किती दुर्वा ठेवायच्या असं तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही असं काही संख्या नाहीये, तुम्हाला जितक्या शक्य असतील तितक्या दुर्वा तुम्ही तिथे पसरवून ठेवा। शक्यतो जास्तीत जास्त दुर्वा घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यावर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे। लक्षात आलंच असेल तुमच्या। बघा, आपण सत्यनारायणच्या पूजेमध्ये जसं कलशावर तामणामध्ये तांदूळ ठेवून त्यावर आपण श्रीकृष्णाची मूर्ती ठेवत असतो, तसंच याच पद्धतीने हा कलश पण तुम्हाला मांडायचा आहे। फक्त या प्लेटमध्ये तुम्हाला दुर्वा पसरून ठेवायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे। आता तुमच्याकडे जर गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर काय करायचं, तुम्ही सुपारी घेऊ शकता। गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी सुद्धा घेऊ शकता। बघा, गणपती बाप्पाची मूर्ती प्लेटवर ठेवण्याच्या आधी तुम्हाला अभिषेक करायचा आहे। गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आधी पाण्याने करा, नंतर दुधाने किंवा पंचामृताने करा, नंतर पुन्हा पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे। 11 वेळेस करा, 21 वेळेस करा, 108 वेळेस करा, तुमच्या यथाशक्तीनुसार। अभिषेक करून झाल्यावर ती मूर्ती स्वच्छ पुसून किंवा सुपारी जर तुम्ही घेणार असाल तर ती सुपारी तुम्हाला ठेवायची आहे त्या प्लेटवर। त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना अष्टगंध लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना ज्या गोष्टी प्रिय आहेत, ज्या गोष्टी त्यांना आवडतात त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत, जसं की लाल जास्वंद। त्यानंतर दुर्वा तुम्हाला अर्पण करायचे आहेत। बघा, हे दुर्वा गणपती व्रत आहे त्यामुळे दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करणं खूप महत्वाचं आहे। दुर्वा नसतील तर या व्रताला काही अर्थ नाही, तुम्हाला दुर्वा अर्पण कराव्याच लागतील। तुम्ही 21 दुर्वांच्या 21 जुड्या अर्पण करू शकता किंवा दुर्वांचा हार तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही 21 दुर्वांची 1 जुडी अर्पण करू शकता किंवा एक जरी दुर्वा तुम्ही अर्पण केली तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही। त्यानंतर बघा, आपण गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरात बसवतो तेव्हा गणपती बाप्पांच्या शेजारी आपण पत्री ठेवत असतो। त्या पत्रीमध्ये आघाडा, शमी अशी काही पाने असतात। ती तुम्ही पाने तुम्हाला जर अवेलेबल झाली, आता बघा श्रावण महिना आहे, जर ती पाने तुम्हाला मिळाली तर तुम्ही अर्पण करू शकता गणपती बाप्पांना। या ज्या काही गोष्टी आहेत, आघाडा, शमीची पाने वगैरे, या गोष्टी तुम्हाला जर उपलब्ध झाल्या तर तुम्ही अर्पण करू शकता। नाही उपलब्ध झाल्या आधी शोधण्याचा प्रयत्न करा, पण नाहीच मिळाल्या तुम्ही नाही अर्पण केले तरी चालतील, पण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणं या व्रतामध्ये खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या। त्यानंतर
गणपती बाप्पांना तुम्हाला धूपदीप ओवाळायचा आहे, त्यांची आरती करायची आहे आणि या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे। उपवास केल्यावर तुम्हाला या दिवशी दूध, फळे, फक्त फलाहार घ्यायचा आहे। कोणत्याही प्रकारचं तिखट किंवा मिठाचं तुम्हाला खायचं नाहीये आणि उपवास तुम्हाला पकडायचा आहे। त्यानंतर उपवास तुम्हाला या दिवशी संध्याकाळी सोडायचा असतो। उपवास सोडताना तुम्ही वरण, भात, भाजी, पोळी जो काही नैवेद्य तुम्ही बनवणार असाल तो नैवेद्य दाखवायचा। त्याचबरोबर तुम्हाला 11 मोदक बनवायचे आहे। 11 मोदक बनवा किंवा 21 मोदक बनवा तुमच्या यथाशक्तीनुसार। त्यातले 6 मोदक गणपती बाप्पाजवळ तसेच तुम्हाला ठेवायचे आहेत आणि उरलेले मोदक तुम्ही घरातल्या सदस्यांना प्रसाद म्हणून देऊ शकता। आणि जे 6 मोदक आपण गणपती बाप्पांजवळ ठेवलेले आहेत ते मोदक तुम्हाला जो उपवास करणार आहे, हे व्रत जो कोणी करणार आहे त्याच व्यक्तीने ग्रहण करायचे आहेत। लक्षात घ्या, फक्त त्याच व्यक्तीने हे 6 मोदक ग्रहण करायचे आहेत आणि नंतर त्याने उपवास सोडायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दुर्गा गणपती व्रत करायचं आहे, लक्षात घ्या। आणि तुमची इच्छा जी काही आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे। तर बघा, हे व्रत तुम्हाला जमतील तेवढ्या विनायक चतुर्थीला तुम्हाला करायचं आहे। जास्तीत जास्त विनायक चतुर्थी करण्याचा प्रयत्न करा। 11 किंवा 21 म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 6 महिन्यांसाठी, 1 वर्षासाठी, 3 वर्षासाठी आणि 5 वर्षासाठी तुम्ही हे व्रत करू शकता। या व्रताला खूप महत्व आहे आणि खरंच हे व्रत खूप प्रभावी आहे। शेवटी मनापासून श्रद्धेने तुम्ही कोणतीही सेवा उपासना करता तेव्हा त्याचं फळ तुम्हाला हे जास्तच मिळत असतं। आपला भाव महत्वाचा आहे, आपलं मन किती स्वच्छ पवित्र आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे। शुद्ध अंतःकरणाने आपण जी कोणती सेवा करतो अर्थात ती फलित जात असते। त्यामुळे भक्तियुक्त अंतःकरणाने मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्ही हे व्रत करण्याचा प्रयत्न करा। आणि हे व्रत फक्त वर्षातून एकदाच आपल्याला करता येतं, लक्षात घ्या। उद्याच हे व्रत तुम्हाला करता येणार आहे। तुम्हाला जर वाटलं की ताई मला या विनायक चतुर्थीला नाही जमलं, मी पुढच्या विनायक चतुर्थीला केलं तर चालेल का? तर नाही, या व्रताची सुरुवात फक्त श्रावण महिन्यातल्या विनायक चतुर्थीलाच करायची असते, लक्षात घ्या। तर अशाप्रकारे तुम्हाला हे व्रत करायचं आहे। या वर्षी तुम्हाला नाही जमलं, तुम्ही पुढच्या वर्षी तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही। तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तुम्हाला काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि हे व्रत म्हणजे आणि ही जी काही पूजा मांडणी तुम्ही केलेली असणार आहे, दुर्वा वगैरे वाहिलेला आहे गणपती बाप्पाला, त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ही सकाळी पूजा उचलायची आहे आणि त्या दुर्वा ज्या पत्रे तुम्ही ठेवल्या होत्या, फुले वगैरे, ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत, लक्षात घ्या। तर अशा पद्धतीने हे व्रत अवश्य सगळ्यांनी करून बघा। अनेक जणांनी याचा अनुभव घेतलेला आहे। हे व्रत फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे। अनेक महिलांनी, अनेक ताईंनी या व्रताचा अनुभव घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा अवश्य घेऊन बघा। तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।